नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, अग्निवीर, रिलेशन आणि स्पोर्ट्स कोटाची भरती सुरू झालेली आहे. ज्याची रिलीज डेट जी आहे ती 4 आणि 5 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कोल्हापूर इथे आहे मित्रांनो. यामध्ये मित्रांनो जे विद्यार्थी 17.5 ते 21 वयाच्या आतमध्ये आहेत आणि ज्यांना आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे, ते विद्यार्थी इथे नक्कीच ट्राय करू शकतात. संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आत्ता येणार आहे मित्रांनो. याच पूर्णपणे टॉपिकसाठी यामध्ये तुमचं एज काय असणार आहे, म्हणजेच तुमची जन्मतारीख कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत असणार आहे, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, त्याच्यानंतर तुमची भरतीचा शेड्यूल कसा असणार आहे, याबद्दलच ही सविस्तर माहिती आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, एसएसजीडी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फेस तुम्हाला पुढे जाऊन त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जर पोस्टची माहिती घेतली तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की पोस्ट ऑफ रिक्रुटमेंटमध्ये अग्निवीर जनरल ड्युटी जीडी, त्याच्यानंतर अग्निवीर ऑफिस असिस्टंट आणि अग्निवीर ट्रेड्समॅन अशा 3 पोस्ट आहेत मित्रांनो. इलिजिबिलिटीज आपण पाहिलं मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट शुड बिलॉंग द सन्स ऑफ वॉर विडो, सन्स ऑफ विडो, त्यानंतर सन्स ऑफ सर्विंग सोल्जर, त्यानंतर सन्स ऑफ एक्स सर्व्हिसमॅन अँड ब्रदर ऑफ सर्व्हिस पर्सनल and must have relation certificate issued by the Army Record Office and should be duly signed by the issuing Army officer containing the details of the issuing officer clearly. तर याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशनचा आपण विचार केला तर याच्यामध्ये अग्निवीर जी डीसाठी 10वी पास असणं 45% घेऊन गरजेचं आहे. त्यानंतर हायर क्वालिफिकेशनचं पाहिलं तर 12वी पास असणं इथं गरजेचं आहे. अग्निवीर SKT क्लर्कसाठी पास्ट 12वी पास असणं इथं गरजेचं आहे. 60% मार्क घेऊन मित्रांनो, आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 50% मार्क असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समॅनसाठी 8वी पास असणं इथं गरजेचं आहे आणि अग्निवीर ट्रेड्समॅन जे सेकंड आहेत त्यासाठी सुद्धा 10वी पास असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर एजचा जर विचार केला मित्रांनो तर एज क्रायटेरिया जर पाहिला आपण तर 1 ऑक्टोबर 2025 रोजी आपलं 17.5 ते 21 वय असणं इथं गरजेचं आहे किंवा 1/10/2004 ते 1/4/2008 या दरम्यान तुमची जन्मतारीख असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समॅनचा जर विचार केला मित्रांनो तर 17.5 ते 21 वय असणं तुमचं इथं गरजेचं आहे, म्हणजेच 1/10/2004 ते 1/4/2008 या दरम्यान तुमची जन्मतारीख असणं इथं गरजेचं आहे. तर यामध्ये डेट्सचा जर विचार केला मित्रांनो, रेली भरतीचा डेट्स जे आहे ते 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत ही रेली चालणार आहे मित्रांनो. यामध्ये स्पोर्ट्स ट्रायल 2 ऑगस्ट, सी एक्झामिनेशन डेट सप्टेंबर 2025 असणार आहे आणि रेल्वेचा जो व्हेन्यू आहे ते शिवाजी स्टेडियम कोल्हापूर असणार आहे मित्रांनो. यामध्ये डॉक्युमेंट रेल्वे व्हेन्यूमध्ये कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू ब्रिंग फॉलोइंग डॉक्युमेंट्स. यामध्ये तुम्हाला रिलेशन सर्टिफिकेट फर्स्ट, त्यानंतर ऑल एज्युकेशनल म्हणजे तुमचं 10वी 12वीचं सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर ते सर्टिफिकेट, डोमसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, रिलिजन सर्टिफिकेट, स्कूल कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, ॲफिडेविट, आधार कार्ड, 20 पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि स्पोर्ट्स किंवा NCC सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुमचं इथं लागू शकतं मित्रांनो. याच्यानंतर विचार केला आपण मित्रांनो तर शेड्यूल कसा आहे तर आपल्या महाराष्ट्राचा विचार करूया. महाराष्ट्रामध्ये तुमचं 4 आणि 5 तारखेला शेड्यूल असणार आहे आपलं. तर 4 किंवा 5 तारखेला मित्रांनो तुम्ही कोल्हापूर येथे जाऊन तिथे ही एक्झाम देऊ शकता. रिक्रुटमेंटचा टेंटेटिव्ह प्रोग्राम कसा असणार आहे तर याच्यामध्ये तुमची प्री हाईट आणि प्री डॉक्युमेंट्स चेक केले जातील. त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस टेस्ट असेल, यामध्ये रन, बीम, डिच अँड झिगझॅग बॅलन्स असेल मित्रांनो. फिजिकल मॅनेजमेंट असणार आहे हाईट आणि वेटसाठी. डिटेल डॉक्युमेंट चेक आणि प्री रिक्रूट्स मास्टर डाटा शीट असणार आहे मित्रांनो. प्रायमरी नंतर मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे रिव्ह्यू केसमध्ये आणि प्रिपरेशन अँड इश्यू ॲडमिट कार्ड, कंडक्ट ऑफ कॉमन एंट्रन्स एक्झाम अशा प्रकारे पूर्णपणे ही जी काय ती रॅली चालणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो फिजिकलचा जर विचार केला तर फिजिकलमध्ये तुम्हाला 1.6 किलोमीटर रनिंग करावी लागणार आहे, म्हणजे 1600 मीटर रनिंग तुम्हाला करावी लागणार आहे मित्रांनो. यामध्ये फर्स्ट पोझिशनसाठी 5.5 मिनटं तुम्हाला दिलेले आहेत, त्यासाठी 60 मार्क आणि त्यानंतर जर 5.31 ते 5.45 मिनटामध्ये कोण आलं तर त्यांना 48 मार्क इथे दिले जाणार आहेत. पुलअप्समध्ये जर 10 पुलअप्स केले तर 40 मार्क, 9 पुलअपसाठी 33 मार्क, 8 पुलअपसाठी 27 मार्क, 7 पुलअपसाठी 21 मार्क आणि 6 पुलअपसाठी 16 मार्क इथे ठरले दिलेले आहेत. लाँग जम्पसाठी तुम्हाला क्वालिफाय करायचे फक्त 9 फीट जी लाँग जम्प आहे ती तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती. आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलचं नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.